मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात एकमत झाले आहे। भारतीय जनता पार्टीला 137 जागा तर शिवसेना पक्षाला 90 जागांचं सूत्र ठरलं आहे। दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना कोट्यातून जागा देतील। कालच एमबी फॉर्मचे वाटप पूर्ण झाले असून आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। आणि भारतीय जनता पार्टी 137 जागा 137 आणि शिवसेना ही 90 जागा 90 अशा जागांचं वाटप हे झालेलं आहे। महायुतीचे इतर घटक पक्ष या आकड्यामध्ये समाविष्ट केले जातील। येणाऱ्या काळामध्ये एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल, एकत्रितपणे प्रचाराची कॅम्पेन असेल आणि मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे, जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। आणि आता एक नवीन मामूंची टोळी जी या मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिते त्यांना घरी पाठवण्याचं काम हे महायुती करणार असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आज रात्रीच सर्व उमेदवारांना सूचित केले जाईल। काही लोकांनी आज ज्यांना सूचित केलेलं आहे अशांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कारण आमच्या याच्या आधी 200 पेक्षा जास्त जागा याच्यावरती आमचं एकमत हे झालेलं होतं। फक्त 20च जागांची चर्चा ही अपूर्ण होती आणि त्यामुळे आज काही उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। उर्वरित महायुतीचे सर्व उमेदवार हे उद्या दिवसभरामध्ये आपले नामांकन अर्ज दाखल करतील। खरं तर या एकूणच जागा वाटपानंतर आपण पाहतो अनेक ठिकाणी खरं तर अपक्ष उमेदवार हे देखील अर्ज भरताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी बंडखोरी ही देखील अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळते। अगदी बंडखोरी आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नाखुश होऊन त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सोडून जाऊन हे बंडखोरी करत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उबाठा आणि मनसे यांचे इच्छुक कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी करताना आपल्याला दिसत आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई की महायुति की चर्चा ये पूर्ण हो चुकी है। इसके पहले 207 सीटों पर हमारा एकमत हो चुका था। अब पूरे 227 सीटों की चर्चा पूर्ण होकर भारतीय जनता पार्टी 137 सीटें और शिवसेना 90 सीटों के ऊपर जो है वो चुनाव लड़ेगी। हमारे बाकी सर्व जो घटक पक्ष हैं वो इसी में शामिल किए जाएंगे और आने वाले समय में हम जॉइंट प्रचार करेंगे, जॉइंट कैंपेन करेंगे और महायुति का हिंदुत्व का भगवा झंडा ये मुंबई की महानगरपालिका पर लहराने की दृष्टिकोण से आने वाले समय में हम मुंबईकरों के दरवाजे पर जाएंगे और मुंबईकरों के आशीर्वाद से आने वाले समय में महायुति का महापौर, मुंबईकरों का अपना महापौर ये मुंबई की महानगर पालिका में विराजमान होगा। आरपीआई को कितनी सीट्स मिलेंगे? जो पूरी 227 सीटें हैं उन 227 सीटों में ही जो 137 भारतीय जनता पार्टी के कोटा में है और 90 शिवसेना के कोटा में है, इन्हीं में जो हमारे बाकी के सारे घटक पक्ष है उन घटक पक्षों को समाविष्ट किया जाएगा। महायुतीतले भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेनेचे असतील जे आधीचे नगरसेवक होते ते नाराज असल्याचं पाहायला मिळालं, त्यांची काही नाराजी दूर केली? अजिबात कोणाचीही काहीही नाराजी नाही। सर्व लोकांना त्या ठिकाणी सामावून घेतलेलं आहे आणि सर्वांना सामावून घेऊन या प्रकारे सर्व निर्णय करण्यात आलेले आहेत आणि सर्वांना सामावून घेण्याकरताच जो थोडाफार आम्हाला जो काही वेळ लागला, आम्ही फार मायन्यूटली डिटेल्ड याच्यामध्ये या संदर्भामध्ये चर्चा करून एकमत हे केलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।